आम्हाला काहीही त्रास नाही, आम्ही एकदम फिट आहोत, अशा व्यक्तींना माझा एक प्रश्न असतो, काही लाईफस्टाईल चेंजेस केलेले आहेत, पौष्टिक आहार खात आहेत, एक्सरसाइज करत आहेत? नाही, आम्ही काहीही करत नाही, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम व्हेरी हॅपी की आजच्या तारखेत तुम्हाला काहीही त्रास नाही. पण उद्या होणार नाही याची खात्री आहे? इनफॅक्ट तुम्ही जर काहीही करत नाही आहात आणि तुम्हाला आज काहीही त्रास नाही आहे, देन दिस इज द राईट टाईम टू स्टार्ट वर्किंग ऑन युअर हेल्थ. कारण पैशाची इन्व्हेस्टमेंट पण आपण त्यावेळेला सुरू करतो ज्यावेळेला आपल्याकडे पैसा असतो, त्यावेळेला नाही करत ज्यावेळेला पैशाचा प्रॉब्लेम येतो. हाच वेळ आहे की ज्यावेळेला आपण आपलं लाईफस्टाईल चेंज करून आजचा जो त्रास नाही आहे तो फ्युचरमध्ये सुद्धा होऊ नये यासाठी काम करणं सुरू करू शकतो. पण हे जे फेक कॉन्फिडन्स असतो ना की आम्ही फिट आहो, आम्हाला काही होऊ शकत नाही, हाच बरेच वेळेला आपल्याला नडतो. हेल्थ ही काही आपोआप येणारी गोष्ट नाही आहे. आजच्या जगामध्ये जिथे खाणंपिणं इतकं अवेलेबल आहे, बसणं इतकं वाढलेलं आहे, झोप डिस्ट्रॅक्ट झालेली आहे, इतकं आपण डिस्टर्ब्ड आहोत की हेल्थ आपल्या हातातनं कधी सुटून जाते हे आपल्याला कळतही नाही आहे. सो दिस इज द एरा वेअर वी हॅव टू वर्क फॉर आवर हेल्थ. आहार बदलावा लागेल, व्यायाम करावा लागेल, लाईफस्टाईल चेंज करावं लागेल, हेल्थचा विचार करावा लागेल. नाहीतर मग म्हणाल कालपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता, आज कसं काय अचानक डायबिटीज झाला, कालपर्यंत सगळं छान सुरू होतं, आज अचानक ब्लड प्रेशर वाढलं. लाईफस्टाईल रिलेटेड आजार हे अचानक होत नाहीत, हे आपल्या